ओके ठीक आहे ना. लास्ट लेक्चर मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावला. क्वेश्चन नंबर 4 मधला पहिलं एक्झाम्पल. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 25% मध्ये रिड्यूस झालेला आहे. आणि जरी हा असला तरी एक्झामला याचा क्वेश्चन आल्यावरती शक्यतो मुलं सोडवत नाही आणि टीचर पण टाकत. चेक करायला त्यांना पण ताण देतो हा क्वेश्चन. तर सोडवायचं. बहुतांशी जर 25% मध्ये रिड्यूसच झाला तरी वर्गात हा रिड्यूसच झाला. 11ला खूप कमी टीचर हे क्वेश्चन नंबर 4 जो आहे सॉल्व्ह करतात. पहिला मुद्दा आहे खूप मोठं क्वेश्चन. याचा आन्सर खूप मोठं आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे, जास्त गुंतागुंत आहे. माझा ती गुंतागुंत सिंपल करू आपण. एक्झाम्पल मोठं तर आहेच, पण आपण कमीत कमी गुंतागुंत सिंपल करू आणि कॉम्प्लेक्स नंबरचे भरपूर जे काही बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू. ओके, सोल्युशन काय करावं लागणार. गिवन x² मायनस 2 + i × x मायनस 1 - 7i = 0. दिलेलं एक क्वेश्चन घेतलं, मान्य प्रत्येकाला. ओके, कम्पेअर विथ करा बरं कंपॅरिझन. ओके, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. ओके, therefore a ची व्हॅल्यू किती येईल. 1. b ची व्हॅल्यू किती येईल. -2 + i. c ची व्हॅल्यू किती. -1 - 7i. एखादे हे आयजीच ठेवले आणि आय असे घेतले तरी चालेल, किंवा हा मायनस जर आतमध्ये जरी कन्वर्ट करून घेतला तरी सुद्धा चालेल. पण आपण आतच ठेवू, जास्त कन्फ्युजन नको. बरोबर आहे. ओके, आता ए भेटला, बी भेटला, सी भेटला. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मग सर्वात पहिले काय करावं लागेल. डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय. b² - 4ac घ्या. b², b म्हणजे आहे -2 + i ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऑलरेडी राऊंड ब्रॅकेट आलेला आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट झालं. -4 a ची व्हॅल्यू 1 × c ची व्हॅल्यू आहे -1 - 7i. अडचण बोला बरं. तो मायनस ऍडजस्ट करण्यासाठी मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकला फक्त. आता हा जो स्क्वेअर आहे हा मायनसचा पण आणि हा ब्रॅकेटचा पण. इथे हा मायनस मायनस काय होऊन जाईल. therefore b² - 4ac मायनसचा स्क्वेअर प्लस 2 + i ब्रॅकेट स्क्वेअर. जास्त जर तुम्ही स्टेप्स एका वेळी करायला गेले तर कन्फ्युजन वाढतंय तुमचं. बरोबर आहे ना. पण सिंपल स्टेप करा, जास्त गणमन नाही करायची. मायनस मायनस प्लस 4 × 1 4 तो 1 - 7i ऍज. अडचण बोला बरं. हा, आता या प्लसचा काय घेणं आहे का इथे. पहिल्या टर्मचा प्लस साईन लिहिलं नाही लिहिलं काय फरक पडत नाही. मग याला मी म्हणतो ए आणि याला म्हणतो बी. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल. a + b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, therefore वापरा फॉर्म्युला. 2² + 2 × 2 × i प्लस i² प्लस आता हा जो 4 आहे हा या दोघांना पण मल्टिप्लाय घ्या. मल्टिप्लाय करू. 4 × 1 -7 × 4. ओके, सिन्स जो फॉर्म्युला वापरलाय बानो तात्पुरतं बेसिक जरी वाटलं तरी फॉर्म्युले लिहित. a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + 2ab + b².
म्हणजे कोणाची जर कुठेतरी जुनी कन्सेप्ट एखादी इनकम्प्लीट राहिली असेल ती सुद्धा काय होऊन जाईल ते क्लिअर होऊन जाईल. ओके, मग आता करा सिम्प्लिफाय. 2 चा स्क्वेअर किती? 8. 2 into 2 9. आय स्क्वेअरची व्हॅल्यू ओके अपेक्षा हीच असते का तुम्ही बोलावं. +4 - 2 1 8 आहे. आता 4 + 4 8. 8 - 1 ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करायची, ते रिअल पार्ट. बरोबर आहे बाबा. 4 + 4 हा प्लस मायनस मायनस होणार आहे. 8 - 1 7. नंतर ज्यांच्यामध्ये आय आहे ते इमॅजिनरी पार्ट, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी. यांना मिक्स करायचं नाही. 4i - 28 - 24. यातनं काही कॉमन निघतंय नाही निघत. मग ठीक आहे, हा भेटला बाळांनो b² - 4ac. आता हा भेटला कॉम्प्लेक्स. हा रिझनिंग द्यायची, राऊंड गेली फक्त. I² = -1 इथे रिझनिंग राऊंड गेली द्यायची. लिहा रिझनिंग. क्वेश्चन मार्क लिहायचा, रिझनिंग लिहायची. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? डिस्क्रिमिनंट सॉल्व्ह केलं. आता आपला सोल्युशन घ्यायचंय ना. सोल्युशन इज काय फॉर्म्युला आहे? x is equal to -b plus minus under root b² - 4ac upon 2a. बरोबर आहे. ओके, टाका याच्यामध्ये व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू टाकायची. b² - 4ac फाइंड केलेला आहे तो टाकून द्यायचा आणि a टाकून द्यायचा. फक्त एवढ्या व्हॅल्यू टाकायच्या, 3 व्हॅल्यू टाकायची. ओके, therefore x is equal to मायनस b ची व्हॅल्यू काय आहे? मायनस ऑफ 2 + i. त्यानंतर प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac 7 - 24i अपॉन 2 into a. 2 into a. अडचण बोला बरं यामध्ये.
ओके, सॉल्व्ह करायला वेळ दिला होता, सॉल्व्ह केलं प्रत्येकाने. ओके, स्टार्टिंग पहिली स्टेप सिंपल आहे. सर्वात पहिले हा मायनस, हा मायनस, मायनस मायनस प्लस. हा तर गोळ प्रत्येकाचा क्लिअर झाला असेल. एक्स इज इक्वल टू प्लस म्हणजे लिहायची गरज नाही. 2 प्लस आर प्लस और मायनस अंडर रूट 7 मायनस 24 आय अपॉन 2 इंटू 1. जे आपण टेन्सला क्वाड्रॅटिक इक्वेशनला करायचं ना तेच सगळं केलं फॉर्म्युला मेथड. बरोबर आहे. काय केलं फक्त इथे ए बी सी काढला, डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4 ची व्हॅल्यू काढून घेतली, नंतर फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकली. आता बाळांनो इथं एक मेन मुद्दा आला, तो म्हणजे हा फॉल्ट आहे ना. काय फॉल्ट आहे? हा काय स्क्वेअर रूट कोणाचा 7 मायनस 24 आय. आय आला म्हणजे हा इमॅजिनरी नंबर आहे, हा रिअल नंबर आहे. म्हणजे इमॅजिनरी प्लस रिअल म्हणजे हा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे ना. ए प्लस आय बी या फॉर्मला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आहे आणि कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट 25 मध्ये रिड्यूस झालंय. बरोबर आहे. पण आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तो म्हणलो होतो एक तरी मी सॉल्व्ह करून दाखव. आता मला हे सॉल्व्ह करायचंय. मग काय करा, एक्झाम्पल तोडून घ्या, कट करायचं एक्झाम्पल. याला इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपण इथं एक्झाम्पल ब्रेक करून घेतला. आता आपलं काम काय आहे, त्या रूट 7 मायनस 24 आय ची व्हॅल्यू फाइंड करायची. समजलं प्रत्येकाला. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ती व्हॅल्यू फाइंड करायची, तिथे पुट करायची, मग ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. मग आता आपला काय पुढचा पॉइंट येईल, टू फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस 24 आय. डायरेक्ट पॉइंटच करून घेतला बाण. आपल्याला तो अंडर रूट 7 मायनस 24 आय ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर आहे. ओके, आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची, तर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर थेरी मी तुम्हाला सांगितली होती. आपला डायरेक्ट स्क्वेअर रूट फाइंड करता येत नाही. मग आपण असं करतो, लेट 7 मायनस 24 आय याच्या स्क्वेअर रूटला. हा, आता मला सांगा जगातला सर्वात मोठा सर्वात मोठा सेट कोणता नंबर सिस्टीमचा? कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माहीत असलेले माहीत नसलेले सगळे नंबर काय कॉम्प्लेक्स नंबर. मग याचा स्क्वेअर रूट काहीतरी नंबर येणार आहे. बरोबर आहे. आणि नंबर येणार म्हटलं नंबर कोणता असणार कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी. अडचण ही स्थिर दिली तुम्हाला की कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे त्याला काय म्हणायचं ए प्लस आय बी. आता स्क्वेअर रूट आपला येत नाही. मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. ज्या बरं दोन्ही साईडचा स्क्वेअर. इकडचा स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे लेफ्ट साइडला काय उरणार 7 मायनस 24 आय इज इक्वल. पुढे राईट साइडला मी स्क्वेअर केला म्हणजे ए प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण बोला बरं. ओके, आता बघा नोईचा कोणता फॉर्म्युला वापरायचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तिकडे वापरायचा. 7 मायनस 24 आय इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त बीच्या ऐवजी काय घेतला मी आय बी. एच्या ऐवजी एच आहे पण बीच्या ऐवजी आय बी आलाय. सिन्स इथे फॉर्म्युला येईल. सिन्स कोणता फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त फॉर्म्युल्यामध्ये बी आहे. आपल्याकडे काय बीच्या ऐवजी काय आलाय आय बी. ओके, करायचं सिम्प्लिफाय. therefore 7 minus 24i is equals to a square plus 2ab आणि शेवटी काय उरला r प्लस. आता हा जो काही स्क्वेअर आहे हा स्क्वेअर b चा पण आहे आणि i चा पण आहे. म्हणजे i स्क्वेअर
बी स्क्वेअर. अडचण? अरे अडचण? ओके. देअरफॉर 7 minus 24i is equals to a square plus 2abi plus i square ची व्हॅल्यू किती? -4. 1 का? ठीक आहे, चला तुम्ही म्हणता म्हणून मायनस. सिन्स इथे रिझनिंग असते. काय रिझनिंग असणार? आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस. आय स्क्वेअरची व्हॅल्यू फिक्स किती घ्यायची आहे? मायनस. ओके. आता बघा मला काय भेटलं? 7 minus 24i is equal to a square plus 2abi minus b square. आता ज्यांच्यामध्ये आय नसतो यांची ऍडिशन सबट्रॅक्शन आपण वेगळी घेतो आणि ज्यांच्यामध्ये आय असतो त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी. मग या टर्म मध्ये आय नाहीये, या टर्म मध्ये सुद्धा आय नाहीये, पण इथे आय आहे. मग याला बाजूला ठेवूया आणि याला फक्त इथे 2 नंबरला घेऊया. म्हणजे काय होईल इथे? 7 minus 24i is equal to a square minus b square plus 2abi. अडचण बोला बरं. थिअरीमध्ये आपलं हे झालं होतं का असं काहीतरी? ओके. आता काय करायचं? आता बरं का, याच्यामध्ये आय नाहीये म्हणजे हा कोणता पार्ट आहे? रिअल पार्ट. इथे याच्यामध्ये आय नाहीये म्हणजे हा काय आहे? रिअल पार्ट. इथे आयचा कोइफिशियंट म्हणजे कोण? 24 पण मायनस, बरोबर आहे. मग हा कोणता आहे? आयचा कोइफिशियंट म्हणजे इमॅजिनरी पार्ट. इकडे आयचा कोइफिशियंट म्हणजे इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट मिक्स करायचा नसतो. ओके. आता इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचा. मग इकडचा रिअल पार्ट कोणता आहे? 7. रिअल पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये आय आला नाही ना, तो रिअल. आय इथे 7 मध्ये आय आला का? नाही, म्हणजे हा आला रिअल. 7 इज इक्वल टू राईट साईडचा रिअल पार्ट कोणता आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. अँड इकडचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोइफिशियंट. आय ज्याला मल्टिप्लाय, तो नंबर कोणता इकडे? -24 इज इक्वल टू इकडे आय ज्याला मल्टिप्लाय, तो नंबर कोणता आहे? 2ab. अडचण बोला बरं इथपर्यंत. याला मी म्हणतो इक्वेशन, किंवा याला इक्वेशन म्हणा 100 पुढे लिहितो, कारण इथे माझ्या बोर्डची कॅपॅसिटी संपली. अडचण बोला बरं इथपर्यंत. ऑनलाईन करणारे इथपर्यंत अडचण असेल तर माईक ऑन करायची सोय आहे. माईक ऑन करायचा, शंका विचारायची. काय प्रॉब्लेम झाला आहे नीट परत एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे मला ते पुढे सॉल्व्ह करून सांगायला. आपण नेहमीप्रमाणे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, याला ax² + bx + c इज इक्वल टू 0 बरोबर कम्पेअर केलं. x² चा कोइफिशियंट म्हणजे a, x चा कोइफिशियंट म्हणजे b आणि कॉन्स्टंट टर्म c. व्हॅल्यू काढून घेतल्या. त्यानंतर डिस्क्रिमिनंट घेतला. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? b² मायनस 4ac. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या. b ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू टाकली. सिम्प्लिफाय केलं, मला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ही भेटली. बरोबर आहे. हा, आता यानंतर आपला सोल्युशनचा फॉर्म्युला, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला मिळतो. फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू -b ± √b² मायनस 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये b² मायनस 4ac ची व्हॅल्यू वरती शोधलेली आहे, ती टाकून दिली. b ची व्हॅल्यू इथे वरती आहे, ती टाकून दिली. a ची व्हॅल्यू पण इथे आहे, टाकून दिली. सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या. परत पहिले मायनस मायनस प्लस चा विषय संपला, तो ब्रॅकेटवर. प्लस और मायनस तो ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये जो काही b² मायनस 4ac आलाय तो लिहिला. अपॉन 2a. 2 into a. a ची व्हॅल्यू किती आहे? 1. 2 into 1 2 झाला. अडचण? ओके. इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा जर हा स्क्वेअर रूट काढला नाही
तर हे आन्सर येत. मग आता हा स्क्वेअर रूट काढायचा आहे. रूट मध्ये कोण आहे? 7 - 24i a + ib. या फॉर्मॅटला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स. बरोबर. म्हणजे हा जो काही आहे आतमध्ये 7 - 24i हा काय? कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर इथं स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काढायचं. आणि हा पॉइंट 25 मध्ये जरी रिड्यूस झाला तर आपल्याला एक एक्झाम्पल पाहिजे होतं. मग मी काय केलं, याचा स्क्वेअर रूट फाइंड करायची ऑर्डर प्रोसिजर खूप मोठी. बरोबर आहे. ते काय 2-3 वेळेस फाइंड होत नाही. मग आपण काय केलं, फक्त याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. बरोबर आहे. म्हणजे याला मार्क करून ठेवलं. आता तुमचं काम आहे ते हा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आणि ते पुट करायचं. मग काय केलं आपण, सगळं पॉईंट केला. टू फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24i हा स्क्वेअर रूट आपला फाइंड करायचा आहे. मग कसा फाइंड करणार आपण? डायरेक्ट स्क्वेअर रूट फाइंड होत नाही. मग स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24i ला मी a + ib म्हटली. बरोबर आहे. रूट फाइंड करण्याची कोणती प्रोसिजर नाही. मग रूटच्या उलट काय असतं? स्क्वेअर. मग मी दोन्ही बाजू स्क्वेअर केलं. इकडे स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. इथे उरला काय? 7 - 24 इज इक्वल टू इथे a + ib ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. इकडची टर्म आहे अशी राहिली. इथे a + ib ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा? a² + 2ab + b². इथे फॉर्म्युलामध्ये b, इथं a च्या ऐवजी a आलाय पण b च्या ऐवजी कोण आला? ib घेतला. अडचण काही? ओके. तर a² कसं करायला? हा 2abi केला. बरोबर आहे. ओके. हा जो स्क्वेअर आहे तो आयचा पण आहे आणि बीचा पण आहे. मग i² b². आता आपल्याला माहितीये i² ची व्हॅल्यू किती? -1. कारण की i म्हणजे काय? √-1. मग स्क्वेअरिंग केल्यानंतर i² ची व्हॅल्यू किती भेटते? -1. जसं तुम्ही पायला किती घेतात? पाय = 3.14. फिक्स आहे ना? सेम i² किती आहे? -. बरोबर आहे. ओके. ती व्हॅल्यू पुट केली. हा झाला -b². बरोबर आहे. ओके. आता याच्यामध्ये आय नाहीये, याच्यामध्ये आय नाही. आय नाही म्हणजे रिअल पार्ट. मग यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी करतो. मग हा a² - b² + 2ab. अडचण? ओके. पुढे आता रिअल पार्ट दोन्ही साईडचा रिअल पार्ट. रिअल पार्ट म्हणजे असा की त्याच्यामध्ये आय नसतो. मग इथे 7 मध्ये आय नाहीये. इकडे a² - b² मध्ये आय नाहीये. बरोबर आहे. मग दोघांचा रिअल पार्ट इक्वेट केला. दोघांचा इमॅजिनरी पार्ट -24 + 2ab. बरोबर आहे. म्हणजे आय नसलेला पार्ट इक्वल लिहिला आणि ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांचे कोइफिशियंट इक्वल लिहिले. अडचण? जसं इथं कसं आपण कोइफिशियंट इक्वल लिहितो कंपॅरिझन करून, सेम उद्योग आहे. बाकी विश इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ओके. आता बघा मी पुछणार आहे. जर लिहिलेलं नसेल तर परत रेकॉर्डिंग आल्यानंतर रेकॉर्डिंग पॉज करून तुम्ही लिहू शकताय. ओके. आता जे पहिलं इक्वेशन आहे देअरफॉर दॅट इज, हे जे पहिलं इक्वेशन आहे काय ते 7 = a² - b². मग तो असं लिहितो मी a² - b² = 7. काही फरक पडेल का रे? तेच इक्वेशन आहे. साईड चेंज करून द्या दोन्ही पण. अँड इथे मी व्हॅल्यू काढतो बीच. हा 2a इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. देअरफॉर b काय आला मला? -24 / 2a. बरोबर आहे.
याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता 1 ऑलरेडी झालेला आहे, बरोबर आहे, परत 1 नाही घ्यायचा. इथे 2 1 2 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली? -12 A. ही असेल माझं इक्वेशन नंबर 3. आता हे इक्वेशन 3 पुट करायचं इक्वेशन 2 मध्ये, म्हणजे ही बी ची व्हॅल्यू पुट करायची इथे. पुट इन इक्वेशन 3. तुम्हाला पण जर हा घोळ वाटत असेल आणि असं वाटत असेल की रायटिंग करता करता नाही समजते, रायटिंग बिंदास स्टॉप करायची. घरी गेल्यानंतर रेकॉर्डिंग येणारच आहे तुम्हाला. रेकॉर्डिंग पाहून तुम्ही परत लिहू शकताय, बरोबर आहे. जर तुम्हाला गोळी वाटायचं समजून घ्यायला, रायटिंग स्टॉप करून तुम्ही फक्त समजून घेऊ शकता. ओके, आता सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा पण व्हॅल्यू बॅकवर्ड मध्ये पुट करतो ना मागे, कधी पण त्या लेवल पर्यंत आपण ब्लँक सोडतो. ओके, माझे बरोबर का? देअरफोर A² कसा करायला? मायनस बी ची व्हॅल्यू -12 A ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. अडचण बोला बरं. आता मी हा सॉल्व करतोय फक्त. पुट इन 3 म्हटलं की तुम्ही पुट इन 2 सांगत चला ना, रायटिंग झाली. ओके, इथपर्यंत अडचण. हा, आता करा सिम्प्लिफाय. हा जो काही स्क्वेअर आहे हा -12 चा पण आहे आणि A चा पण आहे. मग आता हा झाला A² मायनसचा स्क्वेअर प्लस 144 झाला. इथं प्लस लिहायची गरज आहे का? रेडी पेन लिहितो. अपॉन A² इज इक्वल 7. याचा परत मागेल सर -5 प्लस तो स्क्वेअर झाला, तो ब्रॅकेट येतो स्क्वेअर होऊन गेला. ओके, आता बघा हा प्लस लिहिला नाही लिहिला काही फरक पडत. पण आता काय करायचं? डिनॉमिनेटरला तर A² आला. तुम्हाला ज्या व्हेरिएबलची किंवा ज्या लेटरची व्हॅल्यू काढायची असते ना, तो लेटर कधीच डिनॉमिनेटरला चालत नाही. आपल्या A ची व्हॅल्यू काढायची ना, मग येतं डिनॉमिनेटरला आला, चालेल का? मग आता A² नकोय मग डिनॉमिनेटरला, मग काय करावं लागेल रे? मल्टिप्लाय. डायरेक्टली इकडे कसं करता येईल? पहिले डिनॉमिनेटर कॉमन करावं लागेल ना, मग मल्टिप्लाय ईच टर्म. त्यापेक्षा हीच प्रोसेस सोपी असते. मल्टिप्लाय ईच टर्म बाय A² वी गेट. करा मल्टिप्लाय. मल्टिप्लाय ईच टर्म बाय A². ओके, करा मल्टिप्लाय. जर मल्टिप्लाय केला तर हा काय होईल? A² इंटू A² ना, लिहितोच परत पाराशे पाहत जसं काय पार. A² -144 अपॉन A² याला मल्टिप्लाय करायचं A² इज इक्वल टू 7 ला मल्टिप्लाय करायचं A². अडचण काही? ओके, आता हा A² इंटू A². एखाद्या नंबरने 4 होतो, बरोबर आहे, नाही करणार. एखाद्या नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं. 3 इंटू 3 व्हॅल्यू नका सांगू, हे का प्रॉपर सांग काय होईल? 3 इंटू 3 3². मग A² इंटू A² स्क्वेअर ऑफ A². अडचण? अरे अडचण. ओके, -144 इज इक्वल टू 7 इंटू A². आता हा जो 7 A² आहे हा प्लस आहे, इकडे आला तर रे मायनस. मग मी आता हा असा लिहितो. देअरफॉर A² ब्रॅकेट स्क्वेअर -7 A² -144 इज इक्वल टू 0. आणि असं इक्वेशन तुम्ही 10th ला पाहिले. दिस इज कॉल्ड इक्वेशन्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. एचा हायेस्ट पॉवर किती होईल? 2 इंटू 2 4. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर किती असतो? 2. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, पण आपण याला क्वाड्रॅटिक मध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
by putting a square is equals to m. Put a square is equals to m. समज असेल आता हे जनरली एक्झाम्पल का नाही घेते वर्गात, इतका गोंधळ पुढेच नसेल. ओके, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय घ्यायची? एम. आणि लक्षात ठेवा ए स्क्वेअरची व्हॅल्यू एम घेतली. आपण डोक्यात एकच ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. मग ओके, देअरफॉर इक्वेशन काय होणार रे? एम स्क्वेअर मायनस 7m मायनस 144 इज इक्वल टू 0. आता हे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन, मराठीत वर्ग समीकरण. क्वाड्रॅटिक इक्वेशन किती प्रकारे सुटतं? 3. फॅक्टरायझेशन, कम्प्लीट स्क्वेअर, फॉर्म्युला. मग वापरायचं फॅक्टरायझेशन मला वाटतं ऍप्लिकेबल आहे. फॅक्टरायझेशन ऍप्लिकेबल आहे. मग ते आज साईडला करायचं. कोणी सांगितलं असेल की नसेल तुम्हाला माहित नाही मला. स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती येते? 1 इंटू कॉन्स्टंट टर्म. स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. कॉन्स्टंट टर्म किती येते? मायनस 144. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं मायनस 144. एवढं मल्टिप्लिकेशन आणि मिडल टर्म किती? -7. एवढी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता ते पण सांगतो ऍडिशन कधी घ्यायची आणि सबट्रॅक्शन कधी घ्यायची. नीट ऐका. हा जो काही ट्रायंग्युलर शेप तुम्ही तयार केला बरोबर आहे, याच्या वरती साइन चेक करा. 144 साइन कोणतं आहे? मायनस. जर हे साइन मायनस असेल तर या दोन नंबरची सबट्रॅक्शन करा आणि वरचं साइन जर प्लस असेल तर यांची ऍडिशन. परत चूक होणार नाही. म्हणजे ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन घ्यायची ते कोणावर ठरतं? जो अपेक्सला आहे. अपेक्स म्हणजे वरती टोकाला आहे. कोण आहे? 144. साइन चेक करा. जर साइन पॉझिटिव्ह असेल तर खाली ऍडिशन घ्यायची. साइन जर नेगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन. मग आता मला क्लिअर कळलं 144 एवढं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आली पाहिजे 7. 16 इंटू 9. साइनचा विचार नंतर करू. 16 इंटू 9 किती येतो? आणि दोघांनी सबट्रॅक्शन किती येते? -9. तर 7 येते. आता -7 आली पाहिजे. मला सांगा सबट्रॅक्शन मध्ये आपण जे साइन देतो ते कोणाच देतो रे? मोठ्या नंबरचं. म्हणजे हे साइन नक्कीच मोठ्याला असेल आणि हे अडचण. ओके, आता हे काय कवर करे 2 मिनिटं रायटिंग स्टॉप करा फक्त. ऑनलाईन करणारे जर घरात कोणी बोलत असतील त्यांना सांगा अजिबात बोलू नका. 2 मिनिटं डायरेक्ट आयडिया सांगतात. कारण की ऑडिओ एक्झाम्पल भरपूर मोठे. तुम्ही याचं फॅक्टरायझेशन करणार, परत ते कॉमन काढीत बसणार. बरोबर आहे? गेला ना अजून 10 मिनिट. आता एक आयडिया सांगतो. जर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर तुमचे जे फॅक्टर्स आलेत ना यावरनं डायरेक्ट तुम्ही फॅक्टरेशन लिहू शकता. बघा इथं व्हेरिएबल कोणता आहे? यम. -16 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये यम +9 इज इक्वल टू 0. ज्यांना डाऊट वाटतो त्यांनी हा -7m तुमच्या 10th मेथड प्रमाणे स्प्लिट करायचा. कसा? -16m + 9m. यातनं m कॉमन करा, त्यातनं 9 कॉमन करा. हेच आन्सर येणार आहे. हेच आन्सर येणार आहे. ही डायरेक्ट आयडिया. पण कधी यूज करायची? जर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर. अदरवाईज हा यूज करता येत नाही. समजली आयडिया? जर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल ना तर डायरेक्ट फॅक्टर कसे घ्यायचे? व्हेरिएबल पहिला फॅक्टर आहे त्या सायन्सचं, सायन्स सुद्धा बदलायचं. यम -16 दुसरा यम +9 आणि मध्ये इंटू टाकून द्यायचा. फॅक्टर्स लिहितो आपण. फॅक्टर्स ते मल्टिप्लिकेशन मध्ये लिहितो. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय? मला सांगा मल्टिप्लिकेशन 0 कधी येतं? बोला बोला, कॉमनली बोला. जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन 0 होतं. बरोबर आहे का? म्हणजे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 येतंय,
याचा अर्थ 100% त्या दोन्ही ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट काय असणार आहे? 0. तरच मल्टिप्लिकेशन काय होऊ शकतंय? 0. म्हणजे याचा अर्थ होणार एकतर तो पहिला ब्रॅकेट 0 आहे और तो दुसरा ब्रॅकेट 0 आहे. अडचण बोला बरं. आता याच्यावर ना एमची व्हॅल्यू काढा. ओके, एमची व्हॅल्यू काढली. हा, मला सांगा एक्झाम्पल मध्ये पुढे एम होता का रे? होता का एम? मग कोणी कुठबा केला? वाढवा कोणी केला? निस्तारायचा कोणी? हा, हे डोक्यात ठेवायचं. वाढवा जर आपण केला तर निस्तारायचा सुद्धा आपणच. तुम्ही काढली कोणाची व्हॅल्यू? एमची. इथे मला एमची व्हॅल्यू भेटली 16, कारण की हा -16 आहे. इकडे गेल्यानंतर +16 होणार आहे. हा +9 आहे, इकडे गेल्यानंतर -9 होणार आहे. बरोबर आहे? ओके. पण क्वेश्चन मध्ये जिथे आपण ते टू फाइंड म्हटलं होतं इथे कुठेतरी पहा, तिथे आपण ए आणि बी इंट्रोड्यूस केला होता. बरोबर आहे? एम होता का रे? आपल्या डोक्यात एकच काम आहे, काय? ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग हा एम आपण आणलेला आहे. बरोबर आहे? वाढवा उद्योग आपण केला. आता आपण निस्तारातो. एम म्हणजे काय? बट एम इज इक्वल टू A². एम म्हणजे A² आहे. टाका व्हॅल्यू. देअरफॉर A² इज इक्वल टू 16 और A² इज इक्वल टू -9. अडचण काही? ओके. आता याचा मी स्क्वेअर रूट घेतो. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मला सांगा इथे ए ची व्हॅल्यू काय भेटेल? +-4. स्क्वेअर रूट नेहमी 2 असतं. स्क्वेअर रूट नेहमी 2 असतं. +1 मग हा झाला 4. और इथे बरोबर का? हा जो आहे हा मी 2 मिनिटात लिहितो. 9 × -1 चालेल का? -9. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट आपला फाईंड नाही होत ना, मग तो असं लिहिला मी. मग देअरफॉर मला सांगा 9 चा स्क्वेअर रूट +-3 आणि -1 चा स्क्वेअर रूट -1 च्या स्क्वेअर रूटला आपण आहे म्हणतो ना. ओके, इथपर्यंत आलो. मला ए साठी 4 व्हॅल्यू भेटल्या. भेटला का 4 व्हॅल्यू? +4 -4 +3i -3i. मी तुम्हाला काल एक रूल सांगितला होता. जर तुमचं इक्वेशन हे पॉलिनॉमियल फॉर्मचं आहे एका व्हेरिएबल मधलं, तर त्याला रूट्स किती भेटले पाहिजे? जेवढा हायेस्ट पॉवर तेवढं रूट. मग मला सांगा हे इक्वेशन मी लिहिलंय त्यात हायेस्ट पॉवर किती? A² चा स्क्वेअर म्हणजे A⁴ म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे? मग रूट किती भेटायला पाहिजे? भेटले का? म्हणजे आपला आन्सर बरोबर. तुम्ही नेहमी जागे पाहिजे. ओके, 4 व्हॅल्यू भेटल्या. पण आता बाळांनो मला एक सांगा, ए म्हणजे काय? स्क्वेअर रूट A+IB. आता हे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस मी A+IB असं लिहितो ना, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. A+IB इज कॉम्प्लेक्स नंबर. इथे ए आणि बी वर कंडिशन आहे. ए अँड बी आर तुम्ही रिअल पाहिजे असतं. ते जर कॉम्प्लेक्स आहे तर कॉम्प्लेक्स ऑफ कॉम्प्लेक्स. ए आणि बी कसे असतील? रिअल नंबर. म्हणजे आज जेव्हा मी लिहितो 7 + 2i, इथे 7 आणि 2 हे रिअल नंबर आहे. बरोबर ना? म्हणजे A+IB मध्ये ए आणि बी कसे असतात? रिअल नंबर. मग आता हा जो ए आलाय तो काय पाहिजे? रिअल. मग इथे तर कॉम्प्लेक्स आला, चालेल का? नाही. मग इथे मी लिहिणार बट ए इज रिअल नंबर. ए हा रिअल नंबर पाहिजे. ए आणि बी दोन्ही रिअल नंबर असतात. मग देअरफॉर ए जर रिअल नंबर असेल तर ए ची व्हॅल्यू +-3i ही आपण घेऊ शकत नाही. बरोबर आहे? म्हणजे आपल्या ए ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल रे? +or
भेटला का ए? भरपूर मोठ्या कुदव्यानंतर ए भेटला. आता बी फाइंड करायचं अजून. आता ही व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 3 मध्ये. इथे पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3 म्हणजे काय होईल? बी इज इक्वल टू -12 अपॉन प्लस और मायनस 4. आता इथे नीट लक्षात घ्या, इथे खूप जण एक घोळ करतात. तो घोळ असतो साइन चेंजिंगचा घोळ. साइन चेंज करायचे नाही. हे मी असलो होतो पहा, हा मायनस घेतला बाजूला, 12 अपॉन प्लस मायनस 4. काही फरक पडेल का? एकच आहे ना. तर मायनस फक्त बाजूला घेता, मायनस बोलतो. आता हा इथे मायनस इंटू ब्रॅकेट, हे साइन जे आहे हे न्यूमरेटरला आहे तर डिनॉमिनेटरला काय फरक पडतो का? नाही. मग तो प्लस मायनस गेला वरती. प्लस मायनस कुठे गेला? वरती. 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आहे? मायनस प्लस मायनस 3. याचा मिनिंग वेगळा आहे. ऍक्च्युली हा मायनस प्लस आहे. या मायनस जर प्लसला मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल, खाली मायनसला मल्टिप्लाय केलं तर प्लस. बरोबर आहे. पण हा असाच ठेवा, अजिबात चेंज करायचा. त्या प्लस मायनसला आत बाहेर काय करायचं नाही. ओके, हा भेटला बी. आता तुम्हाला ए भेटला, बी भेटला. बरोबर आहे. ही आली व्हॅल्यू ऑफ ए, ही आली व्हॅल्यू ऑफ बी. ए बी कुठं आला होता? तो पण तुम्हीच मानला होता. तो पण कुदवा तुम्हीच केलेला आहे. निस्तर मग पुट these values of A and B. Put these values of A and B in त्याला इक्वेशन म्हटलंच नसेल माझ्या. टू फाइंड अंडर रूट 7 - 24 आय लिहिलाय का? त्याच्या खाली ते लिहिलंय ना, त्याच्या पुढे काहीतरी कॅपिटल 1 वगैरे करून ठेवा. ए करून ठेवा. ए असा ए केला का? इन ए. मग आता ए इक्वेशन मी सांगतो. तुमचं ए इक्वेशन 2 मिनिटं लक्षात घ्या. आता बरं का, नोटबुक मध्ये तुमच्या माझ्या समोर इक्वेशन आहे का? नाही. तरी सुद्धा म्हणायचं बरोबर ना, लक्षात राहता आन्सर. देअरफॉर इक्वेशन ए काय सांगतो? 7 - 24 आय इज इक्वल टू ए प्लस आय बी. बरोबर आहे का? यालाच इक्वेशन ए म्हणायला लावलं ना मी तुम्हाला. तर याला म्हणायला लावलं, याला म्हणायला लावलं. माझ्या समोर नोटबुक नाहीये, आन्सर नाहीये, तरी मी बरोबर सांगतो. तुम्हाला चुकीचं म्हटलं तर तुम्ही शिक्षकाला कधीच राईट म्हणायचं नाही. ओके, चेक करायचं. मी तर 100% मला क्रॉस चेक करत जाईल. कधी मी चुकीचा बोलतो बरोबर काही करतो, चुकीचं बोलतो लिहिताना बरोबर लिहितो. त्यामुळे काळजी घ्यायची, अजिबात मान हलवायची नाही. चेक करायला जायचं. हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये तुमच्याकडे ए आणि बी भेटलेला आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे? प्लस मायनस 4. प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे? मायनस प्लस मायनस 3 आय. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? तिथं पुट केला ए आणि बी. अडचण. आता सर्वात पहिले हा प्लस मायनस काय होऊन जाईल? म्हणजे हा आला प्लस और मायनस 4 मायनस प्लस मायनस 3 आय. दोघांमध्ये सुद्धा प्लस मायनस आहे. कॉमन करता येईल? मग कॉमन करा. प्लस मायनस 4 मायनस 3 आय. हा भेटला बाळांनो स्क्वेअर रूट. अजूनही एक्झाम्पल संपलेलं नाही. हा भेटला स्क्वेअर रूट. बरोबर आहे? बरोबर का? आता ही व्हॅल्यू पुढे पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. करा पुट. पुट धिस व्हॅल्यू इन
इक्वेशन 1. हा, आता इक्वेशन 1 शोधा काय होत. कुठेतरी 2-3 पाना गेला असेल. आहे करा पुट. पण ऑर्डर आहे तिथे प्लस मायनस आलंय, बरोबर ना. तिथे आपण ऑर्डर फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूटचा प्लस मायनस ऍड केला तेव्हा प्लस मायनस पुट करायची गरज नाही. फक्त त्या रूटची व्हॅल्यू किती पुट करा, 4 - 3i. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झालं काय. अरे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला म्हटलं होतं मी थेरी लिहून दिलेली. एक एक्झाम्पल घेणार, मी घेतलं एक एक्झाम्पल. ओके, करा पुट. इकडचं पुस्तक आता असे छोटे छोटे एक्झाम्पल एकाच एक्झामला. आणि जर मला सॉल्व्ह करता येतं तर तुम्हाला आलेच पाहिजे. जे मला येत नाही मी तुमच्याकडनं अपेक्षा धरत नाही. मॅथ हा माइंड स्टेबल ठेवण्याचा खेळ असतो बाळांनो. जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला शांत माइंड ठेवायचंय, गडबड करायची नाही. आता इक्वेशन नंबर 1 काय होत, एक्स काय होता 2 + i प्लस मायनस. त्या रूटची व्हॅल्यू आपण शोधली. रूटची व्हॅल्यू किती आली, 4 - 3i अपॉन 2. अंडर रूट 7 - 24i ची व्हॅल्यू एवढी आली. केली पुट. हा, आता एकदा हा ब्रॅकेट प्लस घ्यायचा, एकदा मायनस, 2 पार्ट घ्यायचे. पहिला आला x = 2 + i, लगेच ब्रॅकेट ओपन नाही करायची. और दुसरी व्हॅल्यू 2 + i मायनस 4 - 3i अपॉन 2. अडचण बोला बरं. एकदा दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये प्लस घेतला, एकदा मायनस. आता प्लस मुळे जेव्हा ब्रॅकेट ओपन करतो तेव्हा साईन अजिबात चेंज होत नाही. म्हणजे त्यामध्ये प्लस आहे, साईन चेंज करायची गरज नाही. देअरफॉर जसे आहे ते साईन घ्या. 2 + i प्लस 4 अपॉन 2. और इकडे मात्र व्हॅल्यू साईन चेंज होतील. 2 + i या बाहेरच्या मायनसमुळे आतले दोन्ही साईन चेंज. -4 प्लस अपॉन 2. ओके, देअरफॉर x = ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी, बरोबर ना. आय आणि आय नसेल एकत्र करायचे नाही. 2 + 4 नंतर हा आय आणि हा -3i. 3i मधनं एक आय मायनस करायचं, -2i अपॉन 2. और x आय नसलेले एकत्र 2 - 4 -2 आणि i + 3i + 4i अपॉन 2. आता इथे जर डिव्हिजन द्यायचे असेल तर हे डोक्यात ठेवा, हे इथपर्यंत आहे. हा 2 आणि 3 सॉरी 6 आणि 2 याचं काय होऊ शकत नाही. इथं डिव्हिजन द्यायचं असेल तर कॉमन काढण्याशिवाय डिव्हिजन देऊ शकत नाही. पण न्यूमरेटर मधनं मी 2 कॉमन काढला, 2 कॉमन निघतोय म्हणून काढला. 6 म्हणजे 3 × 2, 2 तर बाहेर गेला, -2 × i अपॉन 2. और इथे 2 कॉमन काढला, -1 प्लस अपॉन 2. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली, 3 - i और -1 + 2i. हे आलं फायनल सोल्युशन. छोट्याशा एक्झाम्पलचं छोटंसं आन्सर.
हा एक्झामला आलेला बरोबर का ऑप्शनल दुसरा सोडू आम्ही पण हा करवणार नाही. पण जर नीट लक्षात घेतलं बाळांनो तर हे एक्झाम्पल ऍज अ प्रॅक्टिस म्हणून जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर कॉम्प्लेक्स नंबरच्या भरपूर गोष्टी लक्षात येतात. म्हणजे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जात. आणि मेन इतक्या मोठ्या एक्झाम्पलला जर तुम्हाला डोकं शांत ठेवता आलं तर बाकीचे सगळे एक्झाम्पल आरामात सॉल्व्ह होतात. जी मेंदूची प्रॅक्टिस आहे ना आपल्याला ती या एक्झाम्पलवर करायची. समजलं? ओके. मग आता बाळांनो याचे सारखे एक्झाम्पल आणखी 3 दिलेले आहे बुकमध्ये. या क्वेश्चनचा एक्झाम्पल नंबर 2, 3, 4 ऍज अ प्रॅक्टिस सॉल्व्ह करून पहा. हा पूर्ण क्वेश्चन 25% मध्ये रिड्यूस होतोय. तर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिड्यूस झालाय म्हटलं हा पण रिड्यूसच झालाय. पण तरी सॉल्व्ह करून पहा. उद्या आपण सुरू करणारे क्वेश्चन नंबर 5 जे रिड्यूस झालंय ते सांगितलं शिकवलं बरोबर आहे. हा याचा स्टडी एक्झामला करायचा. ओके ठीक आहे बाळांनो.